नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,288 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 24,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,538.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 92.78% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया आल्मंड्स ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 168.04 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 465.21 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 168.04 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 78.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 107.33% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:6 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 6 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 23 जुलै 2024. चला आता बोलूया अकझो नोबेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,845 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,058 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,267 रुपये आणि अकझो नोबेल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.07% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 25 जुलै 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 987.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 79,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,138.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 615.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 58.48% रिटर्न दिले आहे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 306.80 रुपये आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 340.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 123.50 रुपये आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 145.54% रिटर्न दिले आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 0.80 रुपीज म्हणजे 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.